हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे बघा. आज आपण रिटायरमेंट नंतर मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या पण ताजेतवाने आरोग्य संपन्न कसं राहायचं, मानसिक शांती कशी राखायची ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. अगदी 4-5 पॉइंट्स आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला चेंज एक्सेप्ट करायला यायला पाहिजे. बदल होणार आहे. हो, आपण नोकरी करत होतो तेव्हा आपल्याला मान सन्मान मिळत होता, लोक बोलत होते अमुक तमुक. आता कोणीच लक्ष देत नाही, म्हणून कितीतरी लोक का नाही खूप अशी निराश होतात. मग फार चिडचिड होतीये त्यांची. आमचे घरचे जवळ एक रिटायर झालेले व्यक्ती आहेत. ते पोलीस म्हणून एका मोठ्या पोस्टवरनं रिटायर झालेले आहेत. DIG का असं काहीतरी होते. आपल्याला माहित आहे DIG वगैरे असताना त्यांना किती रिस्पेक्ट मिळत होतं, मान सन्मान मिळत होता. पण आता काय, आता हल्लीच्या पिढीला ते कोण होते हे सुद्धा माहीत नाहीये. मग तुम्हाला ते कसं रिस्पेक्ट देतील हे आपण जरा जाणून घ्यायला पाहिजे. आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. ओके, तेव्हा मला तो मान मिळत होता का नाही, तो खरा खुर्चीचा मान होता. त्या खुर्चीला तर पॉवर होतं म्हणून मला तो मान मिळत होता. आता मी सर्वसाधारण नागरिकांसारखा एक मी माणूस आहे. त्यामुळे मी माणूस म्हणून चांगलं वागलो, प्रेमानं वागलो की नॅचरली मला मान सन्मान मिळेल. नाही, मी अगदी कडक असणार आहे, मला सगळे नमस्कार करायला पाहिजे, सगळे मला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे म्हटलं की नाही हो. आता आपण काय आहोत हे आपण सगळं बदलते. हे चेंजेस झालेले असतात. आणि एक मला वाटते प्रत्येकानं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा आपण काय होतो, काय मान मिळत होता, तो त्या खुर्चीचा मान होता. मला वाटते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे चेंजेस किंवा हा बदल आपण स्वीकारायला पाहिजे. हे बाहेरच नाही, घरात सुद्धा तुम्ही मिळवत होता तेव्हा तुम्हाला भरपूर मान सन्मान मिळत होता. आता तुम्ही मिळवत नाही किंवा तुम्हाला काही जॉबला जायचं नाही, काही नाही, घरात असता. मग प्रत्येक जण म्हणणार बाबा राकेशला जाऊन शाळेला सोडून या, की हो बायको म्हणणार अहो जाऊन एवढे भाजी घेऊन या. साहजिक आहे. तर त्यामुळे हे काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाहीये. आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. तेव्हा आपण बिझी होतो, तेव्हा आपल्याला कोणी सांगत नव्हतं. आता आपण रिटायर झालोय, त्यामुळे मी सर्वसाधारण बाकी लोकांसारखीच व्यक्ती आहे हे आपण मानलं पाहिजे. आणि तो मान होता, तो खुर्चीचा मान होता. हे आपण आज मला मान मिळेल, कधी मिळेल, मी माणूस म्हणून कसं वागतोय, मी माणूस म्हणून माझे काय गुण आहेत त्याच्याप्रमाणे मला मान मिळेल. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे पहिली गोष्ट. मग आपल्याला चिडचिड होत नाही, वाईट वाटत नाही. नाही तर हो मला कोणी रिस्पेक्ट देत नाही, मला कोणी मान सन्मान देत नाही, काही तुमच्या मनात येत नाही. पुढचं आपली शारीरिक मानसिक जे काही आपलं आरोग्य आहे, शारीरिक असेल मानसिक असेल, हे आपण सांभाळून घ्यायला पाहिजे. म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी आपला हिंडणं फिरणं असेल, खाणं असेल ताजं चांगलं, आणि हे मेंटल आरोग्यासाठी मेडिटेशन असेल, काय हे आपण जाणून घेऊन करायला पाहिजे. हे लक्षपूर्वक
हे बघा, शेवटी आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे, आपण या जगात येताना एकटं येतो, जाताना पण एकटंच जाणार आहोत. माझं सगळे करावं नाही, आपल्याला उठायला झालं नाही तर कोणी विचारणारा नसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं आपण करणे एवढं तरी आपण राहायला पाहिजे, हे आपण नक्की ठरवायला पाहिजे. आणि माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, मी मानसिकरित्या पण चांगली असायला पाहिजे, हे आपण प्रत्येकाला ठरवायला पाहिजे. आणि विचार करताना पॉझिटिव्हली विचार करा. पॉझिटिव्हली विचार करा म्हणजे काय, सकारात्मक. नाही ते प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह विचार करायचा. हो, मी चालत जाताना पडले तर, पाय घसरला तर, उद्या म्हातारा झाल्यावर माझं कोणी बघितलं नाही. अहो, कशाला विचार करता. आजचं जग आहे, आजचा दिवस आहे, आजचा दिवस जगा. चांगलं देवानं सगळं दिले, छानपैकी राहावा. कालचा जास्त विचार करू नका, उद्याचं करू नका, प्रेझेंटमध्ये राहावा. छान पॉझिटिव्हली विचार करा. आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत काही चॅलेंजेस येतील, प्रॉब्लेम्स येतील, पण जे काही होते तर चांगल्यासाठी होते, हे विश्वास ठेवा. फॉर एक्झाम्पल APJ अब्दुल कलामांचं मी वाचलेलं आहे. त्यांना मिलिटरीत जायचं होतं म्हणे, पण त्यांना मिलिटरीत जायला काहीतरी नाही सिलेक्शन झालं त्यांचं. पण मिलिटरीत गेले नाही म्हणून काही अडलं का, नडलं का, नाही. उलट ते मोठे शास्त्रज्ञ झाले, सायंटिस्ट झाले. म्हणजे करण्यासारखं काही आहे, खूप आहे. आपल्याला अमुक झालं नाही म्हणून काही लोकांचं असते बघा, लहानपणी हे का नाही अमुक माझं आयुष्य बदललं असतं. नाही, जे काही आपल्या समोर वाढलेलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे, त्यातनं आपण चांगल्या संधीचा वापर करू शकतो, त्यातनं आपण चांगलं करू शकतो. त्यामुळे कायम आपण जे काही होते तर चांगल्यासाठी होते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजे आपण जिथे राहतो तिथे जरा ॲडजस्टमेंट करायला यायला पाहिजे. काळाप्रमाणे पण आपण ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. नाही ते हो आमच्या वेळी असं होतं तर चांगलं, असं आता काय ही लोक सगळं घालतात, हे काय अमुक आहे का. प्रत्येक गोष्टीला तक्रार. नातवंडांनी कपडे काय घातले तक्रार, ते TV बघितलं की तक्रार, हे सगळं कशालाही. म्हणून मुलं म्हणतात उद्या आम्ही श्वास घेतला तरी यांना त्रास होईल. नाही, असं वागू नये. काळ बदलले, काळाप्रमाणे खूप बदल होतात. अहो, जग म्हणजे बदल हा होणारच. त्यामुळे काही झालं तरी ते बदल आपण स्वीकारायला पाहिजे. आणि जे काही नवीन आपल्याला आत्मसात करता येईल, म्हणजे आपल्याला उपयोगी आहे. आता फोनवरनं काही मागवायचं असेल, पेमेंट करायचं असेल, आपल्याला किती जमते तेवढा, जमत नसला की जाऊ नका. तर आपण म्हणजे घरात बसून आपण करू शकतो. प्रत्येक वेळेला काही उठून जायला पाहिजे असं नाही. औषधं म्हणा काही तुम्हाला लागलं तरी. त्यामुळे हे मिनिमम ज्ञान आपण जरासं आत्मसात केलं की सोपं जाईल. आणि असं म्हणू नका आता काय हो, आता नाही. अहो, वय म्हणजे काही नाही, इट इज ओनली ए नंबर. तुम्ही मनानं ठरवलात का नाही, मी करू शकतो, आपण करू शकतो. आणि मनानं आपण म्हटलं नाही मला जमणार नाही, मला येणार नाही, मग येणार नाही, जमणार नाही. त्यामुळे कुठली गोष्ट नवीन आत्मसात करायला इंटरेस्ट असू द्या, क्युरियस राहावा. आणि हे सगळ्यासाठी बिझी राहायचं जरा प्रयत्न करा. बिझी म्हणजे मी तुम्ही फिजिकली काम करा म्हणत नाही, पण तुमचं मन कशात तरी गुंतलेलं असायला पाहिजे. वाचन आवडत असलं की वाचन करा, नाही तुम्हाला फिरायला आवडत असलं तर फिरायला जावा.
नाही गार्डनिंग करायचं आवड आहे तर करा, कुकिंगची आवड आहे, काहीही करा, पण बिझी राहावा, रिकामं बसू नका. एवढं आपण केलं का नाही? हालचाल ठेवा. शक्य आहे ती कामं आपल्या आपण करायची. आता मला पाणी पाहिजे, माझं मी उठून जाऊन पाणी घ्यायचं, नाही तर आणून देणारे आहेत किती, पण नाही आपल्या आपण म्हणजे तेवढी आपण हालचाल ठेवायची. मग बघा आपला रिटायरमेंट नंतरचं आयुष्य पण कसं सुंदर होते. हे गुड डे.